Friends, we know that there are basically two types of vibrations, but we will have three terms from those. If a body is displaced from its main position and released, then vibrations produced called as free vibrations. The reason or cause of those vibrations is restoring force is in the material. Cause of vibrations is restoring force present in the material itself. This is called as free vibrations. Amplitude of free vibrations remains constant if any opposing force is absent. There is no opposing force, there is no resistive force, then vibrations produced will have same amplitude forever. That frequency called as fundamental frequency or natural frequency. लेकिन अगर किसी दूसरा आता है और पीरियडिकल फोर्स लगाता है तो वाइब्रेशंस को हमने बोला तो वाइब्रेशंस कॉल्ड एज फोर्स्ड वाइब्रेशंस. एम्पलीट्यूड ऑफ फोर्स्ड वाइब्रेशंस डिपेंड अपॉन मैग्नीट्यूड ऑफ फोर्स. Frequency of forced vibration also depend upon frequency of external periodic force. पण जर समजा या एक्सटर्नल पिरियडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी आणि आपल्या नॅचरल फ्रिक्वेन्सीची मॅग्निट्यूड सेम झाली म्हणजे इफ नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द बॉडी अँड फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स आर सेम, then that type of vibrations called as resonance. आणि हा रेझोनन्स जसा ट्रान्सवर्स वेव्हच्या बाबतीत आहे तसाच लॉन्जिट्युडिनल वेव्हच्या बाबतीत पण आहे. आणि त्या लॉन्जिट्युडिनल वेव्हज प्रोड्यूस करण्यासाठी आमच्याकडे असतो ट्युनिंग फोर्क. तुम्ही ट्युनिंग फोर्क बघितलाय. ट्युनिंग फोर्कला असतात दोन प्रॉन्ग्स आणि एक स्टेम. जर का ते प्रॉन्ग्स आम्ही रबर कॉर्क वरती जेंटली स्ट्राइक केले तर प्रॉन्ग स्टार्ट टू व्हायब्रेट विथ द फ्रिक्वेन्सी विच इज द नॅचरल फ्रिक्वेन्सी अँड दॅट फ्रिक्वेन्सी इज मेड ॲट द टाइम ऑफ फॅब्रिकेशन ऑफ द ट्युनिंग फोर्क. तो ट्युनिंग फोर्क बनवतानाच त्याची जी काही फ्रिक्वेन्सी असते तेवढ्या फ्रिक्वेन्सीना त्याचे प्रॉन्ग्स व्हायब्रेट होत असतात. जेव्हा आम्ही त्या ट्युनिंग फोर्कचे प्रॉन्ग्स एखाद्या रबर कॉर्क वरती स्ट्राइक करतो त्यावेळेस त्याचे प्रॉन्ग्स त्याच फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होतात जी फ्रिक्वेन्सी कंपनीने दिलेली आहे. ती फ्रिक्वेन्सी 256 पासून 512 पर्यंत अशा 8 फ्रिक्वेन्सीचा बॉक्स असतो एक ट्युनिंग फोर्कचा. त्या फ्रिक्वेन्सीज परफेक्ट आपल्या म्युझिक मधल्या सारे गम पदनिशी कनेक्ट केलेले आहेत. पहिली सा 256 मतलब 256, दूसरा सा 512. ऐसा हमने एखादा ट्यूनिंग फोर्क लिया या कौन सा भी ट्यूनिंग फोर्क लिया. अभी आजकल तो अपने मोबाइल में ट्यूनिंग फोर्क है. मोबाइल में साउंड बनाने वाले एक ऐप है, ट्यूनिंग फोर्क बनाने वाला ऐप है. अगर तुम दो लोग नजदीक आते हैं, कहीं एक आध बार मिलते हैं तो वो ऐप डाउनलोड करो और एक के इसमें मान लो कि 300 हर्ट्ज वाला आपने साउंड बनाया, दूसरे दोस्त के मोबाइल में 305 फ्रीक्वेंसी डाल के साउंड बनाओ. साउंड आ रहा है मोबाइल का तो इतना मस्त आप लोगों को बीट सुनाई देगा. 1 सेकंड में 5 बीट ऐसा. अरे ढूंढ ले वो ऐप कौन सा, मुझे भी पता नहीं. मैं एक बार डाउनलोड किया था क्लास में, अभी नहीं मेरे मोबाइल में. फ्रीक्वेंसी बोल के डाल दे या ट्यूनिंग फोर्क का ऐप डाल दे. दो दोस्त लोग, 2 मोबाईल होते ना आणि घरातही असतात 2 मोबाईल, 2 ते 4 अँड्रॉइड मोबाईल आजकाल काही काहींच्या ह्याच्यात. आणि बघा ते बीट्स किती सुंदर ऐकायला येतात, एकदम नंबर 1. चला मित्रांनो, या रेझोनन्समुळे आपल्या म्हणजे एका कंट्रीमध्ये, आपल्या कंट्रीमध्ये नाही, या रेझोनन्सचा इफेक्ट जसा चांगला आहे तसाच बेकार सुद्धा आहे. मित्रांनो, अमेरिकेमध्ये एकदा
केवळ फक्त रेझोनन्सनं एक चांगला ब्रिज कोलॅप्स झाला होता. पण त्याच्या अगोदर बघा, फ्री व्हायब्रेशन्स, डेफिनेशन ऑफ फ्री व्हायब्रेशन, if the body is displaced from its mean position and released, then it starts to vibrate due to its own restoring force, and such vibrations called as free vibrations. Other forced vibration, if vibrations produced due to external periodical force, then vibrations called as forced vibrations. Okay, this vibration has a frequency different than natural frequency, तो amplitude of vibration less than or even greater than, कोई बोल नहीं सकता क्योंकि वो एक्सटर्नल फोर्स कितना जोर से लगाते क्या पता. पर हमारा इंटरेस्ट है रेजोनेंस पे. अगर दोनों फ्रीक्वेंसीज सेम होती, मतलब नेचुरल फ्रीक्वेंसी एंड एक्सटर्नल पीरियोडिक फोर्स की फ्रीक्वेंसी सेम होती, तो ये मैक्सिमम एम्पलीट्यूड से वाइब्रेट होता. इस फेनोमेना को बोलते हैं रेजोनेंस. दोस्तों, ये इतना अच्छा ब्रिज तुम्हारे सामने जो दिखाई दे रहा, खूबसूरत है ना, ये ब्रिज कोलैप्स हुआ था बस रेजोनेंस के कारण. ये ऐसी हालत हो गई थी उस अच्छे ब्रिज की. दोस्तों, now we are interested to discuss the vibration of air column in a pipe closed at one end. So overtones in a pipe closed at one end, this is our point of discussion. This is the closed pipe of length L. Now if this pipe means this air column is vibrated with the frequency of any tuning fork. If this air column is vibrated with a tuning fork of any frequency, कुठल्याही फ्रिक्वेन्सीने जर तो व्हायब्रेट केला तर तो व्हायब्रेट पूर्ण होईल त्याची गॅरंटी नाही. पर हम बोलेंगे एयर कॉलम इज वाइब्रेटेड सच दैट वन नोड एंड वन एंटी नोड इज फॉर्म्ड. लेकिन जरा देखिएगा, अगर मेरा ट्यूनिंग फोर्क यहां रखता हूं तो ये ऑसिलेशंस ऐसे आएंगे, मतलब कॉम्प्रेशन रेरिफैक्शन आएंगे. यहाँ के पार्टिकल ज्यादा वाइब्रेट हो सकते हैं, यहाँ के कम, क्योंकि थोड़ी डेंसिटी तो ज्यादा है ना बाहर के एयर मॉलिक्यूल्स के हिसाब से. बाहर का एयर और अंदर का एयर अलग तो होगा, अलग मतलब उसकी डेंसिटी या उसका फ्रीडम. तो ये वाइब्रेशंस जैसे जैसे अंदर आप आते चले जाएंगे वैसे वाइब्रेशंस के एम्पलीट्यूड कम होते जाएंगे. अगर वो वेव्स यहाँ आती है, यहाँ से रिफ्लेक्ट होके वापस जाएंगी, रिफ्लेक्ट हुई तो ये कहाँ से रिफ्लेक्ट होगी, डेंसर मीडियम से या रेयरर मीडियम से. As compared to this air column, this closed end is as ऐसा denser medium, and therefore longitudinal waves reflected from denser medium. ऐसी बात होगी. Friends, this is the closed pipe of length L. Now, if we have taken a tuning fork of particular frequency and it is vibrated and held at open end like this, we know that tuning fork produces sound waves. Sound waves consist of compression and rarefactions. समजा त्या वेव्ह जर कधी along the pipe आल्यात तर कॉम्प्रेशन रेरिफॅक्शन असं होतील. ही प्रोग्रेसिव्ह वेव्ह या मीडियम मधून येईल आणि इथं आता डेन्सर मीडियम आलं कारण क्लोज पाईप आहे म्हणून तिथून ते रिफ्लेक्ट होईल. रिफ्लेक्ट झाल्यानंतर जी जाणारी वेव्ह आहे ती एक्झॅक्टली आयडेंटिकल असेल इन्सिडेंट वेव्ह सारखी. Incident wave and reflected wave both are identical and therefore they will produce stationary pattern. त्या स्टेशनरी पॅटर्नचा नोड आणि अँटीनोड कुठे असेल याचा आपल्याला सिंपल सा डिस्कशन करायचं आहे. हे डेन्सर मीडियम आहे म्हणजे पार्टिकल ऑफ दिस क्लोज्ड एंड विल नॉट बी व्हायब्रेटेड अँड देअरफॉर हा क्लोज्ड एंड आहे ना, डेन्सर मीडियम आहे ना, त्याचा पार्टिकल व्हायब्रेट होईल का? नो, इट विल नॉट व्हायब्रेट.
If particle of the denser medium is not free to vibrate, then there will be only node, and here particle at the closed end is more free to vibrate, therefore there will be antinode, and hence the displacement position. ये पार्टिकल्स असे असे व्हायब्रेट होतात, परंतु मला तसे तसे दाखवणं मुश्किल आहे, म्हणून इथल्या पार्टिकलचं अँप्लिट्यूड एवढं दिसतंय, तर इथल्या पार्टिकलचं अँप्लिट्यूड एकदम झिरो दिसतंय, की अशा पद्धतीनं इथं अँटी नोड आणि इथं नोड तयार झाला. आता ही लेंथ किती, मग ही लेंथ तर वेवलेंथच्या भाषेत लॅम्बडा बाय 4 आहे. सो दिस लेंथ इज इक्वल टू लैम्बडा बाय 4. सो मैक्स, अब यहाँ पे आप लोग देख सकते हैं कि पार्टिकल एट द ओपन एंड oscillates with more amplitude, while particle at closed end does not oscillate. म्हणून आम्हाला इथे ही सिच्युएशन भेटली, राइट. सो हियर this wavelength lambda by 4 is equal to L, therefore we get lambda is equal to 4L, नाही का. हियर करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी याची जर n असेल तर आम्हाला मिळतंय v इज इक्वल टू n लॅम्बडा. आता v इज इक्वल टू रूट ऑफ t बाय m नाही बरं, ती वायर होती म्हणून टेन्शन असायचं, इथं टेन्शन नाहीये काही, इथं वेलॉसिटी जे ती वेलॉसिटी इनफॅक्ट साऊंडची वेलॉसिटी एअर मीडियम मध्ये त्याचा फॉर्म्युला आहे रूट ऑफ प्रेशर बाय डेन्सिटी, बरं का. तो इथं नाही लिहायचा आम्हाला. हियर n will be equal to v by लॅम्बडा, पण लॅम्बडा किती, लॅम्बडा बघा लेंथच्या भाषेत आहे 4L. मित्रांनो, दिस इज व्हॉट द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम ऑफ अ पाइप closed at one end. If pipe is closed at one end, then fundamental frequency is this. This is called first harmonic. क्या बोलते हैं हम इसे, फर्स्ट हार्मोनिक. अंडरस्टूड. वन नोड वन एंटी नोड. चलो टेक अ क्विक रिकैप नाउ. लुक एट दिस. ये है लैम्बडा बाय 4, है ना, मतलब लैम्बडा इज इक्वल टू 4L and therefore n is equal to v by lambda or v by 4L. So this is what first harmonic. चलो देखेंगे हम लोग सेकंड मोड ऑफ वाइब्रेशन. वही पाइप, वही लेंथ, बट वाइब्रेशन इज नाउ विथ हायर फ्रीक्वेंसी. कैसे हायर फ्रीक्वेंसी, बगैर खाली एक नोड और एक एंटी नोड नहीं, इंस्टेड ऑफ वन नोड एंड वन एंटी नोड, एडिशनल नोड एंड एंटी नोड आर प्रेजेंट नाउ. हियर ऐसा ऐसा बना दिया हमने. ये डायग्राम आप लोग जरा अच्छा निकालने की कोशिश करो. सो देयर विल बी द एंटी नोड एट ओपन एंड, दिस इज सर्टन. नोड एट क्लोज्ड एंड, दिस इज आल्सो सर्टन. खाली बीच में एक एंटी नोड आया, एक नोड आया एडिशनल, एंड देयरफॉर they are vibrated in this fashion. And here you can see node to antinode distance is lambda by 4. How many such lambda by 4? Lambda by 4, lambda by 4, lambda by 4, 3 lambda by 4. पर अपन lambda नहीं बोल सकते अभी, क्योंकि ये लूप लेंथ बदल गई. And therefore we will say this length, wavelength is now lambda 1. So there will be 3 lambda 1 by 4. Right? चला मग आपण आता ते त्यांच्या रिलेशन्स तयार करूत. This length is lambda by 4, this length is lambda by 4, this length is lambda by 4, therefore total length is 3 lambda by 4. पर lambda नहीं बोलेंगे हम लोग, lambda 1 बोलेंगे. और ये here 3 lambda 1 by 4 3
3 3 lambda 1 by 4 is equal to L. Therefore, lambda 1 by 4 is equal to, no, काय को lambda 1 by 4? Lambda 1 will be equal to 4L by 3. L by 3, and therefore if corresponding frequency is n1, then we'll get velocity is equal to n1 lambda 1. Therefore n1 will be equal to v by this lambda 1, but lambda 1 is 4L. This denominator 3 will be in numerator. But this is fundamental frequency of a vibration of pipe closed at one end. Hence, we get 3 times fundamental frequency, and 3 times fundamental frequency means third harmonic. But this is, in other language, first overtone, and therefore we will call it as third harmonic and second overtone. Second overtone. How many nodes and antinodes? Do remember, simple question also asked on the basis of number of nodes and number of antinodes in nth or pth overtone. This is how, दोस्तों, डायरेक्ट थर्ड हार्मोनिक मिला, सेकंड हार्मोनिक गायब हो गया. अगर ये हम थोड़ा सा जल्दी से क्विक रिकैप करेंगे तो L इज इक्वल टू 3 लैम्डा 1 बाय 4 मिलता, लैम्डा 1 मिलता है 4L बाय 3, एंड दिस इज हाउ N1 इज इक्वल टू V बाय लैम्डा 1 इज इक्वल टू 3 टाइम्स फंडामेंटल फ्रीक्वेंसी. दिस इज 3N. Okay, now we will see what will be the frequency of vibration of that air column in closed AN pipe if next frequency is produced, मतलब other kind of vibration, other mode of vibration. So now we will see is next mode of vibration of a pipe closed at one end. Same pipe means same length. Now vibrations are produced such that there will be node at closed end, there will be antinode at open end. It's a sure. But additional 2 nodes and 2 antinodes are produced. 2 nodes and 2 antinodes are produced. We know that distance between node and antinode lambda by 4. असे किती लॅम्डा बाय 4 आहे बघा, 1 2 3 4 and 5. So 5 lambda by 4. Look at this distance between successive hands. 5 गैप्स है, 1 2 3 4 और ये 5. तो फ्रीक्वेंसी अगर इसकी n2 मानते तो उसकी वेवलेंथ हम लोग लैम्डा 2 मानेंगे. Therefore 5 lambda 2 by 5 lambda 2 by अरे length will be 5 lambda 2 by 4, and therefore we will write this frequency n2 equal to velocity by lambda 2, but lambda 2 will be 4L by 5, and therefore we will write here 4L by 5. So by will come to numerator, and therefore we will get frequency
frequency N2O frequency N2 is equal to 5 times fundamental frequency. Hence fifth harmonic is produced. आणि कितवा ओव्हरटोन आहे हा दूसरा ओव्हरटोन आहे ना. ये सेकंड ओव्हरटोन अँड फिफ्थ हार्मोनिक. याचा अर्थ परत एकदा 4 टाइम्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मिस्ड. So we can conclude that in case of a pipe open at one end and closed at other end, only odd harmonics are present as overtone. मित्रांनो, हे झालं theoretical, हे झालं प्रॉब्लेम साठी. मेजॉरिटी केस मध्ये प्रॉब्लेम्स याच फॉर्म्युल्यावरती येतात, पण इट इज फाउंड दॅट antinode does not produce or observe exactly at open end, because we will be agree that if point is considered at exactly open end and just above, which particle will have more freedom to vibrate? It is certain that particle of the air just above the open end will have more freedom as compared to particle at the exactly open end, and therefore in fact antinode is formed just above the open end. मग आतापर्यंत आपण चूक केली का नाही? आतापर्यंत एरर आणला का नाही? एवढं सगळं शिकलो आणि मग म्हणायचं अरे असं घडतच नाही, पण त्याला विलाज नाही. आपल्याला हे फॉर्म्युले ध्यानात ठेवणं आहे, सोपं आहे ध्यानात ठेवायला. आता ते चूक झालेली दुरुस्त करायची. दुरुस्त करायची म्हणजे काही ना काहीतरी ऍड करायचं, बरोबर आहे का नाही? किंवा सबट्रॅक्ट करायचं असतं. चूक झालेली काहीतरी ऍड करावं लागतं, नाही तर सबट्रॅक्ट करावं लागतं. म्हणजे आपण समजा जर लायसन न काढता एखाद्या सिटी पोलीसच्या समोरून चाललो आणि त्यांना पकडलं, म्हणजे आपली चुकी झाली आहे, तर पनिशमेंट घ्यावं लागते, काहीतरी ॲडिशन करावं लागतं, पावती तरी घ्यावं लागते, पैसे तरी द्यावं लागतात, नाहीतर त्याला काहीतरी हात जोडावं लागतात वगैरे वगैरे. तसंच इथं काम करायचं आपल्याला. काय करायचं आहे तर जे डिस्टन्सनं आपण चूक केली ते डिस्टन्स आपल्या या लॅम्बडा मध्ये ऍड करायचं. ओके, म्हणजे हे आपण डायरेक्ट एल इतकं म्हणत होतो, आता हेच एल प्लस ते डिस्टन्स. मग ते डिस्टन्सला नाव दिलं इथं सायंटिस्ट रेनॉल्ड आहे ना, पेन कंपनी. त्या रेनॉल्ड सायंटिस्टनं त्याला नाव दिलं एंड करेक्शन, आणि त्याच्याच अप्रॉक्सिमेशन काही कॅल्क्युलेशन ना त्या एंड करेक्शनची व्हॅल्यू आहे, त्याची व्हॅल्यू आहे E is equal to 0.3D. वाह, ये देखो 3 कहां तक आ गया. ओके, एंड करेक्शन is equal to 0.3D, where D is inner diameter of the pipe. Friends, we will discuss now vibrations of air column in a pipe closed at one end by considering that distance which is called as end correction. म्हणजे काय, आमचा पाईप एका पर्टिक्युलर लेंथचा, त्याच्यात आम्ही लॉन्जिट्युडनल वेव्ह प्रोड्यूस केले. इथं नोड भेटणार आहे, इथं अँटीनोड भेटणार आहे. मिनिमम फ्रिक्वेन्सी जर असेल तर एकच नोड, एकच अँटीनोड. पण तो अँटीनोड एक्झॅक्टली ओपन एंडला न भेटता कुठं भेटतोय, थोडासा वरती. आणि मग हे थोडंसं वर म्हणजे काय, डिस्टन्स फ्रॉम ओपन एंड अप टू द पॉइंट वेअर ट्रू अँटीनोड इज फॉर्म्ड, that distance called as end correction. आणि मग अँटीनोड आमचा एक्झॅक्ट थोडासा वर ओपन एंडचा तयार व्हायच्या ऐवजी जरा वर तयार झाला, आणि या डिस्टन्सला आम्ही म्हणलंय आता एंड करेक्शन. अँटीनोड कुठं तयार झालाय, थोडासा वरती. अँटीनोड टू नोड डिस्टन्स असतं λ/4. मग हे जे एंड करेक्शन, हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आम्हाला ऍड करायचं आमच्या लेंथ मध्ये, आणि तेव्हा तयार होणार आहे आमच्याकडे काय, λ/4.
सो दिस इज व्हॉट एंड करेक्शन. मग बघा आमचा आता L प्लस ई है ना, L प्लस ई यहां से यहां तक लैम्बडा बाय 4 है. सो ये मिलता है लैम्बडा बाय 4, बराबर है. देयरफॉर विल गेट लैम्बडा इज इक्वल टू 4 मल्टीप्लीकेशन में आएगा L प्लस ई. अरे ये बनती है हमारी वेवलेंथ. अगर इसकी करस्पॉन्डिंग फ्रीक्वेंसी, इसकी फ्रीक्वेंसी हम लोग अगर n से डिनोट करेंगे तो हमें मिल जाएगा n इज इक्वल टू वेलोसिटी बाय वेवलेंथ. कितनी वेवलेंथ? वेवलेंथ है दोस्तों, ये देखो ऊपर ही तो है 4L प्लस ई, नहीं क्या? This is what the minimum frequency of vibration or basic frequency of vibration of the air column in a pipe closed at one end. आ गई लाइट भी आप. लाइट आने के बाद फ्लक्चुएशन नहीं होता, वो चालू रहता. लाइट जाने के बाद वैसा होता. So here n is equal to v by 4 in bracket L plus e. अगर एंड करेक्शन निगलेक्ट कर दिया, मतलब तुम्हारे प्रॉब्लम में दिया ही नहीं, तो फॉर्मूला वही बनता जो हमने सीखा है, V by 4L. गॉट इट? अरे ये समझ में आया? समझे क्या? ओके, बाकी कुछ नहीं, उसमें जो सीखा हमने वही रिपीट हुआ है. आप देखो, अगर आपको एक क्विक रिकैप चाहिए तो मिल जाएगा ना. क्विक रिकैप यहाँ पे कुछ नहीं है, कुछ नहीं. कम ऑन नाउ, सेम पाइप मीन्स ऑफ सेम लेंथ वाइब्रेटेड सच दैट इंस्टेड ऑफ वन नोड एंड वन एंटीनोड, टू नोड्स एंड टू एंटीनोड्स आर प्रोड्यूस्ड. एक एंटीनोड और एक नोड बीच में आ गया, लेकिन एंटीनोड और दूसरा जो ओपन एंड का है वो परफेक्ट एंड को नहीं तो थोड़ा सा ऊपर है. The distance between true antinode and open end of the pipe called as end correction. तो हमारा ये असल में ये end correction है, ये एंटीनोड है. तो इस डिस्टेंस को हम लोग क्या बोलते हैं? नोड टू एंटीनोड, लैम्बडा बाय 4. पर ये लैम्बडा तो बदल गई, सो हम अभी लैम्बडा नहीं बोलेंगे, तो लैम्बडा 1 बाय 4 बोलेंगे. ऐसे कितने लैम्बडा 1 बाय 4 है? 1 है, 2 है, 3 है. तो 3 लैम्बडा बाय 4, 3 लैम्बडा बाय 4 मेरे पास आ गए, लेकिन उस की बराबरी कितनी है? ये तो यहाँ पर नहीं है, असल में यहाँ तक ही है. ये जो डिस्टेंस है ये यहाँ तक होना चाहिए, यहाँ पे आएगा तो गलत है. ये यहाँ से यहाँ तक है. तो ये यहाँ से यहाँ तक है ये डिस्टेंस. ये कितना? 3 लैम्बडा बाय, ये देखो ये तो आ ही नहीं रहा. कहाँ जाएगा? हाँ आ गया. Therefore, this distance will be equal to L plus E. और ये L plus E is now 3 lambda 1 by 4, and therefore we'll get 3 lambda 1 by 4. Here lambda 1 will be 4 times L plus E, डिनोमिनेटर में ये 3. तो इसकी करस्पॉन्डिंग फ्रीक्वेंसी n1 हो जाएगी v बाय लैम्बडा 1, और ये होगा v बाय this 4L plus E into this 3, and therefore third harmonic is present.
सेकंड हार्मोनिक चले गया। दोस्तों ऐसा हर मोड का फॉर्मूला आपको ध्यान में रखना पड़ेगा। फ्रेंड्स, वी हैव डिस्कस सो फार first and second mode of vibration of air column of a pipe closed at one end. In first mode of vibration, there was only one node and one antinode. In second mode of vibration, there were two nodes and two antinodes. But that frequency was third harmonic and it was called first overtone. Now we will vibrate that air column of same pipe of same length such that three nodes and three antinodes will be formed. Now this is a pipe of same length and it is now vibrated such that three nodes and three antinodes are formed. But we know that antinode is not formed antinode is not formed at exactly open end of the pipe, but it forms just above the open end, and therefore that distance is called as end correction. Here end correction is this, and therefore this much length will be 5 lambda by 2, because this one is lambda 2 by 4, 2 lambda 2 by 4, 3 lambda 2 by 4, 4 lambda 2 by 4 and 5 lambda by 2 by 4. Look at the gaps, 1 gap, 2 gap, 3 gap, 4 gap, 5 gaps. एक गैप है लैम्डा 2 by 4 वाला, तो ऐसे 5 लैम्डा 2 by 4, तो ये करेक्शन मान लो कि इधर यहां तक है हमारा ये डिस्टेंस। Therefore we get L plus E is equal to 5 lambda 2 by 4. Here lambda 2 will become 4 times L plus E by 5. Let corresponding frequency of this vibration is N2. Then N2 will be velocity by wavelength, and wavelength is this, so we will get here 4 times L plus E is end correction, and into this 5. So this is how 5 times fundamental frequency, because this is fundamental frequency of a air column in a pipe closed at one end. Here this is second higher frequency than the fundamental frequency, so it is called second overtone. Second overtone, and it is fifth harmonic. This is fifth harmonic. Do remember this one. Now friends, now we will discuss the vibration of air column in a pipe open at both ends. Let this is the pipe open at both ends. These are this. One can consider any one. Now we will consider that medium outside the pipe, medium inside the pipe.
though at both positions air is present. But let me know which particles are more free to vibrate from their main position, whether outside particles or inside particles. Surely outside. Particles inside has some restriction, and hence inner medium is considered as denser medium as compared to outside medium. So if wave travel through the pipe, longitudinal wave travel through the pipe, then it will incident at the open end. That open end is an interface of denser medium and rarer medium. Here this is denser medium, and here is the interface of denser and rarer medium. मग इथं जर का आमचं डेन्सर मीडियम, इकडं रेअरर मीडियम, तर ही लाईन आता आमच्यासाठी इंटरफेस आहे. ती लाईन आमच्यासाठी इंटरफेस आहे. So wave traveled through denser medium and incident at rarer medium. We know that wave reflects from rarer medium also, and that is why incident wave and reflected wave will be identical, and those two waves will produce stationary pattern. And in stationary pattern there are nodes and antinodes alternately. पण आपल्याला हे माहिती आहे की जर का समजा रिफ्लेक्टिंग सरफेस रेअरर मीडियम असेल तर तो पार्टिकल इझिली डिस्प्लेस होऊ शकतो, and therefore there will not be node but antinode. जर का तो डेन्सर मीडियम मधून रिफ्लेक्ट झाला असता तर तो तर नोड तयार झाला असता, पण इथे आता अँटीनोड तयार होणार आहे. तशी सिच्युएशन इकडच्या ओपन एंडला दोन्ही ठिकाणी अँटीनोड. दोन्ही ठिकाणी जर अँटीनोड असेल तर एक गॅरंटीने सांगता येतं की मध्ये नोड असलाच पाहिजे. अनलेस अँड अनटिल देअर इज नॉट अ नोड ॲट द सेंटर, टू अँटीनोड्स विल नॉट बी फॉर्म्ड ॲट टू एंड्स ऑफ पाईप. है ना? होईल का? इथे नोड नसताच तर हे दोन अँटीनोड्स कसे तयार होतील? दोन अँटीनोड्स विदाउट नोडचे तयारच होत नाही. म्हणून 2 दिवस एका रात्रीशिवाय येत नाही, तसं दोन अँटीनोड एका नोड शिवाय येणार नाही. मग आता डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह अँटीनोड्स विल बी λ/2, आणि हा मध्ये डेन्सिटी मॅक्सिमम व्हॅरी होते, प्रेशर मॅक्सिमम व्हॅरी होतं, पण डिस्प्लेसमेंट 0 होतं. म्हणून हा पॉइंट आहे नोडचा, हा पॉइंट नोडचा, हा पॉइंट अँटीनोडचा, हा पॉइंट अँटीनोडचा. पार्टिकल्स इथले 0 डिस्प्लेसमेंट होत आहे, त्याच्या शेजारचे थोडं जास्तीचं, त्याच्या शेजारचे आणखी जास्तीचं, तर ओपन एंडला सगळ्यात जास्तीचं, इथले खूप जास्तीचे. आता बघा, आपण इथल्या एखाद्या पार्टिकलचा विचार करू आणि तिथल्या एखाद्या पार्टिकलचा. बघा इथे याचं अँप्लिट्यूड एवढं होतं, तर इथले पार्टिकल्स, आता आपण इथल्याचा विचार करू, हे कुठपर्यंत जातात बघा. हा पार्टिकल, मी या पार्टिकलचा विचार करतो, हे एवढंच. इथला पार्टिकल फक्त एवढा डिस्प्लेस झाला, इथला पार्टिकल इतका डिस्प्लेस होतो. म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ द पॉइंट ॲट द ओपन एंड इज मॅक्सिमम, अँड हेन्स वी से देयर इज अँटीनोड. हिअर इज ऑल्सो सेम. डिस्प्लेसमेंटच्या भाषेत वेव्ह काढायची असेल तर ते अशी दाखवता येते. म्हणजे आपल्याला जर का त्याचे डिस्प्लेसमेंट दाखवायचे असेल तर मी असं सेंटरला पकडलं म्हणजे नोड, आणि दिस विल बी काय होईल, हे असं तयार होईल का नाही? दोन्ही एंडला माझ्या अँटीनोड तयार होणार. इज दिस सो? पटलंय? हा. सो हिअर दिस विल बी द सिच्युएशन. म्हणजे मध्ये नोड, बाकी इकडे अँटीनोड. आता ही जर आमची फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन असेल तर लेट दिस इज फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन, तर दिस लेंथ ऑफ द पाइप इज L, and length in terms of wavelength will be λ/2. So we will write
लुक ॲट दिस, हे सगळे झिरो डिस्प्लेसमेंटचे पोझिशन सांगितले झाले. लेंथ ऑफ द पाईप कॅपिटल एल. नाव it will be vibrated such that, means air column will be vibrated such that total length be lambda by 2. This is lambda by 4, this is lambda by 4, total will be lambda by 2. जर का हे लॅम्बडा बाय 2 असेल तर मला लॅम्बडा इज इक्वल टू 2L सांगता येईल, नाही का. आणि फ्रिक्वेन्सी त्याला जर आपण नाव दिलं n, तर n इज इक्वल टू v बाय लॅम्बडा, पण लॅम्बडा तर 2L आहे. n इज इक्वल टू v बाय लॅम्बडा, लॅम्बडा विल बी नाव 2L, and therefore this is what fundamental frequency, first time frequency है ये, basic frequency है, natural frequency of pipe open at both ends. This is frequency called as the first harmonic or fundamental frequency. पहली बार सुनाई दिया है ओपन एंड से आवाज. क्या ओपन एंड से, सॉरी, ओपन पाइप वाला साउंड दे सकता है क्या? ओपन पाइप साउंड दे सकता है क्या? क्या आपका एक्सपीरियंस है? मुझे पता है सबका एक्सपीरियंस है. एक तो बांसुरी है, पहली बात. नहीं तो आप लोग रूरल एरिया में चूल्हे के सामने बैठ के, चूल्हे के सामने बैठते होंगे, बरोबर है का नाही? जाळ लावण्यासाठी, आग जलाने के लिए. अगर आग बुझती है तो क्या करते? ते एक पाईप असतो, त्याला ग्रामीण भागात फुकणी म्हणतात. फुकणीनं फुकतो त्यावेळेस आवाज येतो का नाही? तेच म्हणजे हार्मोनिक. सो दिस इज फर्स्ट हार्मोनिक. आणि मग आता समजा जर कधी आम्ही पाईप तोच घेतला, तीच लेंथ घेतली आणि अशा पद्धतीनं व्हायब्रेट केला तो एअर कॉलम, की इन्स्टेड ऑफ 1 नोड अँड 2 अँटीनोड्स देयर आर 2 नोड्स अँड 3 अँटीनोड्स फॉर्म्ड. एका लेंथला जर आम्ही लॅम्बडा बाय 4 म्हणत असतो, तर अशी किती लॅम्बडा बाय 4 आहे? ही नोड टू अँटीनोड 1 2 3 4, म्हणजेच 4 लॅम्बडा बाय 4. याचा अर्थ कंप्लीट वेवलेंथ है ना. सो ये लेंथ हो जाएगा वेवलेंथ इतना. ही लेंथ झाली वेवलेंथ इतकी. पण आता त्या वेवलेंथला नाव जरा वेगळं दिलं आपण, कारण लॅम्बडा आपण ऑलरेडी एक जणाला देऊन टाकलंय. आता ही लॅम्बडा 1 होईल, याची करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी n1 होईल. मग ही जी व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी आहे, पार्टिकलच्या व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी आहे, ती म्हणजे आपण n म्हणू. सो v इज इक्वल टू n लॅम्बडा. v इज इक्वल टू n लॅम्बडा. तर that frequency will be velocity by wavelength. ही जर का वेवलेंथ असेल तर त्याची करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी येणार. जर मी याला मल्टीप्लाय केलं 2 ना, डिवाइड केलं 2 ना, तर राइट साइड तो 2 टाइम्स v बाय 2 लैम्बडा आएगा, 2L आएगा कि नहीं. अगर ये मैं 2 से मल्टीप्लाई करता होगा क्या? ये आएगा, ये आया ही नहीं, मैं देख लेता फिर. Now put the value of lambda is equal to L. So we'll get n is equal to n1 is equal to v by L. But if I multiply and divide by 2 to right side, then n1 will be v by 2L and into this 2. But what is this v by 2L? This is fundamental frequency. Here we get second harmonic. 2 टाइम्स है ना. इंटीग्रल मल्टीपल ऑफ फंडामेंटल फ्रीक्वेंसी इज कॉल्ड हार्मोनिक. तो ये 2 टाइम्स फंडामेंटल फ्रीक्वेंसी आ गई, देयरफॉर इट इज सेकंड हार्मोनिक. पर फर्स्ट टाइम फ्रीक्वेंसी हायर देन फंडामेंटल फ्रीक्वेंसी है, तो इसे हम लोग कहेंगे, क्या कहेंगे? इसे कहेंगे ओवरटोन. वो भी फर्स्ट ओवरटोन. सो हियर दिस इज द higher frequency than fundamental frequency, and we get second harmonic and called first overtone. फर्स्ट ओवरटोन मिला है. आप लोग इसे ध्यान से देखिएगा, कहाँ फ्रीक्वेंसी, सॉरी कहाँ डेंसिटी ज़्यादा होती, प्रेशर ज़्यादा होता, प्रेशर कम होता. नाउ वी विल लर्न द नेक्स्ट मोड ऑफ वाइब्रेशन ऑफ अ पाइप ओपन एट बोथ एंड्स.
आम्ही एक नोड, दोन अँटी नोड्स, दोन नोड्स अँड तीन अँटी नोड्स वाले व्हायब्रेशन्स पाहिले. आता बघूत आपण 3 नोड्स अँड 4 अँटी नोड्स. लुक ॲट दिस. 1 2 3 3 नोड्स बन गए, 4 एंटी नोड्स बनने वाले. 1 2 3 4. इज इट सो? तो ये लेंथ को हम कहते हैं लैम्बडा बाय 4. 2 3 4 5 और 6 म्हणजे 3 वेवलेंथ बनल्यात. 6 इंटू किती? ही पूर्ण वेवलेंथ 6 इंटू लैम्बडा बाय 4. 6 इंटू लैम्बडा बाय 4. पर इस वेवलेंथ को हम अलग नाम देंगे, इसे बोलेंगे लैम्बडा 2. therefore that wavelength will be 3 lambda 2 by 2. ये 2 2s are 4, 2 3s are 6, so 3 lambda 2 by 2. नाउ इसकी करस्पॉन्डिंग फ्रीक्वेंसी समझ लो ना. n2 है तो n2 क्या होगी? n2 will be equal to v by lambda 2. पर ये तो है असल में l, मतलब लैम्बडा 2 होगा 2l by 3. इधर अगर 2l by 3 डाल देते हम तो v by 2l by 3. v by 2l क्या है? ये तो फंडामेंटल फ्रीक्वेंसी है. therefore it is thrice the fundamental frequency. 3 times फंडामेंटल फ्रीक्वेंसी म्हणजे तिसरा हार्मोनिक. पण हा तिसरा हार्मोनिक आहे, पण सेकंड टाइम दुसऱ्यांदा फंडामेंटल फ्रीक्वेंसी पेक्षा हायर फ्रीक्वेंसीचा साऊंड ऐकायला आला आणि म्हणून याला म्हणणार आम्ही सेकंड ओव्हरटोन है ना. सो हियर लुक ॲट दिस. ये 3 लैम्बडा 2 by 2 इज इक्वल टू l है, तो ये करस्पॉन्डिंग फ्रीक्वेंसी n2 मानेंगे और n2 को लेंथ की भाषा में लिखेंगे. तो ये v by 2l तो फंडामेंटल फ्रीक्वेंसी है क्या नहीं? सो दिस इज हाउ 3 times फंडामेंटल फ्रीक्वेंसी एंड वी गेट थर्ड हार्मोनिक और सेकंड ओवरटोन. अंडरस्टूड? हाँ, चलो अब दोस्तों ये बात समझ में आ गई. पर दोस्तों हमने फर्स्ट मोड ऑफ वाइब्रेशन, सेकंड मोड ऑफ वाइब्रेशन, थर्ड मोड ऑफ वाइब्रेशन देखा, पर ये एक बात प्रॉब्लमेटिक है. हमने एंटी नोड एग्जैक्टली ओपन एंड पे मान लिया, बट प्रैक्टिकली इट इज फाउंड दैट एंटी नोड डज नॉट फॉर्म एट द ओपन एंड एग्जैक्टली. It forms just beyond the open end. The distance between that antinode and free end of the pipe or open end of the pipe is called end correction. अब ये लेंथ में करेक्शन करना पड़ेगा, मतलब वेवलेंथ में करेक्शन होगा. पर ये करेक्शन क्या एक एंड पे करना है ना? ऐसे तो 2 एंड पे करना पड़ेगा, क्योंकि हमने गलती दोनों एंड पे की है. दोनों एंड पे हमने एंटी नोड एग्जैक्टली ओपन सरफेस पे, ओपन एंड पे मान लिया, पर वैसा होता नहीं. एंड देयरफॉर वी विल करेक्ट दैट लेंथ एंड देयरफॉर वी विल गेट एवरी टाइम करेक्टेड लेंथ. ऑब्जर्व्ड लेंथ अलग है लेकिन करेक्टेड लेंथ अलग होगी. देयरफॉर वी विल गो फॉर दैट So this is what vibration in first mode, but we will take a pipe of length L, and now we will remember every time that antinode is not formed at the open end, but it is just beyond that distance, that surface, and hence
हियर इज एंड करेक्शन, इतना एंड करेक्शन करना पड़ेगा इधर से भी और इधर से भी. म्हणजे एंड करेक्शन या ओपन एंड मध्ये आम्हाला दोनदा 0.3D ऍड करायचे. मग आमचं हे जे डिस्टन्स आहे टोटल ते होणार आहे अँटीनोड टू अँटीनोड आणि ते होणार आहे लॅम्बडा बाय 4. लॅम्बडा बाय 4 म्हणजे लॅम्बडा बाय 2. पण ते किती? ते होणार आहे एल प्लस ई प्लस ई म्हणजे एल प्लस 2E. एल प्लस 2 times end correction, and this is how here length from antinode to antinode, this is lambda by 2. So friends, here lambda 2 is equal to L, isn't it? lambda 2 अगर L है, lambda 2 is equal to L, so we will write lambda 2, no, lambda by 2 is equal to L plus 2E. इकडचं एक एंड करेक्शन, इकडचं एक एंड करेक्शन, असे दोन्ही एंड करेक्शन आम्हाला ऍड करावे लागले. तेव्हा कुठे हाफ ऑफ वेव्हलेंथ झाली. म्हणजेच लॅम्बडा इज इक्वल टू ट्वाइस L प्लस 2E. करस्पॉन्डिंग फ्रीक्वेंसी, इसकी फ्रीक्वेंसी तो होगी ना अपनी अपनी, तो करस्पॉन्डिंग फ्रीक्वेंसी n will be equal to v by lambda. this, तो यहां लिखेंगे हम v by 2 times L plus 2E. This is the formula for frequency in first mode of vibration. This is what natural frequency of vibration of this pipe. It is called first harmonic. First harmonic of open pipe. याद है क्या फर्स्ट हार्मोनिक ऑफ क्लोज पाइप क्या होता? वो था V by 4 times L plus E only. तो डिफरेंस है क्लोज पाइप में और ओपन पाइप में. Now we will see next one. Now we will see this next mode of vibration. Let same pipe, same length, but it is vibrated such that instead of one node and two antinodes, 2 nodes and 3 antinodes form. पण इथेही एंड करेक्शन आपल्याला विचारात घेणंच आहे. Antinode is formed beyond the open end and it happens at both ends. Therefore, 2 times end correction is to be considered. And here total length will be, देखो ये antinode to antinode distance होता lambda by 2, ये antinode to antinode होता lambda by 2, मतलब टोटल हुआ lambda. हे लॅम्बडा पण पहिल्यांदा लॅम्बडा वापरलेले म्हणून इथं म्हणून फक्त लॅम्बडा 1. याची करस्पॉन्डिंग फ्रीक्वेन्सी N1. सो N1 इज इक्वल टू V बाय लॅम्बडा 1. पण मित्रांनो हे एका भाषेत लॅम्बडा 1 आणि दुसऱ्या भाषेत काय? L plus 2E. And so we will write here lambda 1 is equal to L plus 2E. I am putting this value here. So I am getting N1 is equal to V by L plus 2E. अगर मैं इसे 2 से मल्टीप्लाई और डिवाइड करता तो ये मल्टीप्लाई करने वाला बाहर लिखता, if I multiply and divide by 2, then this will be same as that of fundamental frequency of a pipe open at both ends, and therefore this is equal to 2 into N. सेकंड हार्मोनिक आया और फर्स्ट ओवरटोन आया, क्योंकि दिस इज फर्स्ट टाइम और फर्स्ट फ्रीक्वेंसी हायर देन फंडामेंटल फ्रीक्वेंसी, so it is called as first overtone. So here we will say this is first overtone. ये end correction हमने डाल दिया
फर्स्ट ओवरटोन हुआ। अभी दूसरा मोड देखेंगे। कौन सा दूसरा मोड? भाई हमारे पास अब 3 एंटी नोड्स है, ये आ गया ना भाई, हुआ ना सारा। हाँ, दिस इज सेकंड हार्मोनिक और फर्स्ट ओवरटोन। नाउ सेम पाइप will be vibrated such that, मतलब air column of same pipe will be vibrated such that 3 nodes and 4 antinodes formed. 1 2 3 nodes। देखिएगा यहाँ बिल्कुल वाइब्रेशन नहीं है, यहाँ बिल्कुल वाइब्रेशन नहीं है, और यहाँ बिल्कुल वाइब्रेशन नहीं है। मतलब 3 नोड्स है, 4 एंटीनोड्स है। ऐसे कितने हाफ लूप मिले? 1 2 3 4 5 6, 6 half loops means 6 times lambda 2/4। यहां से लेकर यहां तक 6 lambda 2/4, पण 6/4 म्हणजे 3/2। so here 1 2 3 4 5 6 3 lambda/2 होगा, and this is how 3 lambda/2 करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी। आणि ही 3 लॅम्बडा/2 या लेंथच्या भाषेत किती? इथे एक एंड करेक्शन, इथे एक एंड करेक्शन है ना। सो ये ई आया और इधर भी ये आएगा। सो ये ई ये दोनों मिलके होगा L + 2E। देयरफॉर L + 2E is equal to 3 lambda 2/2। लैम्बडा 2 की कीमत कितनी होगी? लैम्बडा 2 बन जाएगा अब 2 मल्टीप्लिकेशन में L + 2E ब्रैकेट में, ये 3 आएगा नीचे। इसकी करस्पॉन्डिंग फ्रीक्वेंसी जो होगी वो होगी वो लेट L2, एंड दिस इज इक्वल टू V/λ2। फ्रेंड्स, लॅम्बडा 2 ची किंमत ठेवायची आपल्याला। ती येणार आहे 2 × L + 2E, आणि हा 3 डिनॉमिनेटरचा जाईल वरती, आणि म्हणून आपल्याला भेटेल 3N। इसका मतलब थर्ड हार्मोनिक आया, पर सेकंड बार मिला है हायर देन फंडामेंटल फ्रीक्वेंसी, देयरफॉर वी विल कॉल इट एज सेकंड ओव्हरटोन। काय? दिस इज थर्ड हार्मोनिक and second overtone. But in case of now open pipe, it is crystal clear that odd multiples of fundamental frequency as well as even multiple of fundamental frequencies are obtained as overtones। मतलब 2 times भी आया, 3 times भी आया, इसका मतलब odd as well as even multiples of fundamental frequency are obtained। Therefore we will say in short, all harmonics are present as overtones in a pipe open at both ends। Take care where the nodes are formed and antinodes are formed। Okay, this is what all about vibration of air column of a pipe open at one end and open at both ends। अगले वीडियो में हम लोग देखेंगे इसके एक्सपेरिमेंट के बारे में। वो एक्सपेरिमेंट होता है रेजोनेंस ट्यूब एक्सपेरिमेंट, और उस रेजोनेंस ट्यूब एक्सपेरिमेंट से एंड करेक्शन कैसा निकाले जाता या वेवलेंथ कैसे डिटरमाइन करते वो देखेंगे हम लोग। उस पे ज्यादातर प्रॉब्लम होते हैं। हमेशा आप लोगों को ये प्रॉब्लम की भाषा रहेगी कि इन रेजोनेंस ट्यूब एक्सपेरिमेंट सो एंड सो कैलकुलेट दिस एंड दिस, ऐसा। तो वो वीडियो देखना मत भूलिएगा। टिल दैट, ऑल द बेस्ट, टेक केयर ऑफ योरसेल्फ एंड योर फैमिली आल्सो। बाय बाय।